नमस्कार. शासन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त वय 62 वर्षावरून 60 वर्षाबाबत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. राज्यातील कृषी विद्यापीठ अंतर्गत शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्यांचे वय 62 वर्षावरून 60 वर्ष करण्यासंदर्भात घेण्यात आलेला निर्णय कायम करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन, दूध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागामार्फत दिनांक 17 जानेवारी 26 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय राज्य मंत्रिमंडळाने दिनांक 5/2/24 रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार कृषी व पणती विभाग शासन निर्णय दिनांक 20/2/24 अन्वये राज्यातील कृषी विद्यापीठामधील अध्यापकीय संवर्गाकरिता विहित करण्यात आलेले सेवानिवृत्ती वय 60 वर्ष यापुढेही कायम ठेवण्याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तसेच राज्यातील 3 कृषी विद्यापीठांमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी काही शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्यांनी वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतरही माननीय उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार आपले कर्तव्य बजावले आहे. अशा याचिकाकर्त्यांना त्यांनी प्रत्यक्ष काम केलेल्या कालावधीचे वेतन संबंधित विद्यापीठांनी अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. संबंधित विद्यापीठाने याचिकाकर्त्यांना त्यांनी प्रत्यक्ष कामकाज केलेल्या कालावधीच्या देय वेतनातून सेवानिवृत्तीचे वेतन दिले असल्यास ते वजा करून देय रक्कम अदा करण्यात यावी. सदर कर्मचारी त्यांच्या 60 वर्ष नियत वयोमानानुसार निवृत्त झाले आहे असे समजून त्यांना वाढीव कालावधीत काम केल्याचे वेतन देय असेल. तसेच सदर कर्मचाऱ्याच्या खाती अनुज्ञेय रजा शिल्लक असल्यास त्या कर्मचाऱ्यास अनुज्ञेय रजेचा लाभ देण्यात यावेत. सदर कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय नसल्याने त्यांना वित्त विभागाच्या महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील तरतूद लागू राहतील. माननीय उच्च न्यायालयाने या प्रकरणी अद्याप अंतिम न्याय निर्णय पारित केला नसल्याने माननीय उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिल्यानंतर त्या संदर्भात सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. कृषी विद्यापीठ अंतर्गत अध्यापकीय कर्मचाऱ्यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याबाबतच्या शासनाकडे मुदत वाढीसाठी प्राप्त झालेल्या वा प्राप्त होणाऱ्या किंवा प्रलंबित असलेल्या कोणत्याही प्रकरणात यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही. सदर शासन निर्णय वित्त विभाग व विधी व न्याय विभागाच्या अनुक्रमे अनौपचारिक संदर्भ क्रमांक 9/2/26 दिनांक 14/1/25 व अनौपचारिक संदर्भ क्रमांक 26/2/26 दिनांक 14/1/25 अन्वये मिळालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. धन्यवाद.